एसटीनं बस दरामध्ये 15% वाढ केली आणि त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लाल परीचा प्रवास हा आता महागला। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलेली असतानाच आता एसटी महामंडळाच्या आवडेल तिथं कुठेही प्रवास या सवलत योजनेच्या दरात सुद्धा वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या योजनेच्या पासच्या दरात 55 ते 60% ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। या योजनेमध्ये ई शिवाई समावेश करण्यात आली असून 4 दिवसांच्या पास करता प्रौढांना 2861 रुपये, तर बालकांसाठी 1433 आणि 7 दिवसांकरता प्रौढांना 5003 रुपये, तर बालकांना 2504 रुपये इतकी रक्कम मोजावी लागली। प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। रिद्धेश, खरं तर तिकिटाच्या दरात वाढ झालेली होती, त्यानंतर सुद्धा आंदोलनं करण्यात आली, सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली गेली। आता वाटेल तिथे प्रवास या योजनेच्या अंतर्गत जो पास आहे तो सुद्धा महाग होता। पाहिलं तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळाने 24 जानेवारीला मध्यरात्री 14% भाडेवाढचा निर्णय घेतला होता। त्याचा आपल्या नागरिकांमध्ये ती नाराजी दिसून येत होती। मात्र आता 1 फेब्रुवारीपासून एसटी आवडेल तिथे कुठेही प्रवास या योजनेच्या पासच्या दरात देखील जवळपास 55 to 66% जी वाढ आहे ती त्यांच्याकडून करण्याचा निर्णय हा घेण्यात आला। या योजनेत ई बस ई शिवाई समावेश करण्यात आला असून 4 दिवसांच्या पास करता प्रौढांना जवळपास 2800 रुपये, बालकांना जवळपास 1400 रुपये, तसंच 7 दिवसाचा प्रवास करता प्रौढांना जवळपास 5000 रुपये आणि बालकांना जवळपास 2500 रुपये हे मोजावे लागणार आहे। एसटी महामंडळाने आवडेल तिथे प्रवास या योजनेअंतर्गत 4 आणि 7 दिवसाचा पास देण्यात येतात आणि यासाठी वर्षभर वेगळे दर हे लावण्यात येतात। परंतु महामंडळाने अटी शर्तीमुळे सुधारणा केली, त्यामुळे आता वर्षभर हा एकच दर देखील राहणार आहे। मात्र या दरवाढीमुळे आता सर्वसामान्यांमधून, सर्वसामान्य प्रवाशांमधून आणि त्याच्याही पुढे जाऊन विरोधी पक्षांमधून काय प्रतिक्रिया उमटतात ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।